म्हणते रे राजे तब्येत आता? आई चांगली आहे ना आता? चांगली आहे आई. राजाजी चला या लवकर, तुम्ही जेवण करून घ्या आता. सविता, तुला काय नाही खाणं पिणं हे सुचते काय? मला अर्जंट काम आहे. मी पाहून राहिलो नोकरी लागायचं आणि तू पाहून राहिली खाऊ घालायचं. नाही नाही, तसं नाही राजाजी. तुम्ही कालपासून जेवण नाही केलं ना, उपाशी पोटी आहे तुम्ही, म्हणून तुम्हाला म्हणून राहिले की पहिले जेवण करून घ्या म्हणून. राजा समजून राहिलं का ते काय म्हणाले तुले? जाणं तू ताट घेऊन उभीच राहतं काय मापाशी अजून आईले बोलायसाठी? जाणं तू, मला भूक लागेल त्यावेळेस जेवण करेन मी. जाय तू. ठीक आहे राजाजी, नका करू जेवण. राजा काय झालं रे तुले? कोण असं बोलतो तिच्या सांगू तू? ते बिचारी सगळं घर सांभाळून राहिली, लेकरं पाकरं तुही सोय करते, खाणं पिणं, तू उपाशी आहेस, तुही काळजी करून राहिली आणि तू कोण पण बोलता तिले? आई तुले फक्त सुनीचीच कदर आहे, पोराची कदर नाही. तुले करत बसतो सुनीचीच कदर करत बस. कोणता भूत झोमला याले, काही समजून नाही राहिलं मला काय झालं काय मी. चल सवितारे समजूत घालतो आणि तिला म्हणतो चल रोजे झाले उपाशी, चल आपण जेवण करू. चिंट्या पण जाईन ना आज. इथे सांगून देतो ना. गुड्डी कुठे गेली? गुड्डी इकडे ये लवकर, इकडे ये. मग म्हणजे सांगितलं नाही. आई काय झालं? याला अर्जंट बोलावलं, लवकर ये. आंघोळ करायला चालली होती ना मी आता, पाणी गिनी टाकलं. सांगा काय म्हणता? तसं नाही गुड्डी, मग तू म्हणता ना आई तुम्ही काही नाही केलं, आई तुम्ही काही नाही केलं. आलू वांगे कापून दिले तुले, लसण शिलला, सांबार तोडला, कांदा कापला आणि कणिक भिजवली. जमला आता? खुश? मग आता निघाला का ड्युटीवर? आता मला लय अर्जंट काम आहे नाही एक, त्याच्यासाठी चालली ना मी, म्हणून तुला सांगितलं मी. कणिक बी भिजून घेतली, ते हात भरतात तर. आणि लवकर येता तुम्ही, कुठे चालल्या तर? मला मार्केटले काम आहे. मग मासन कुठे गेली? हो लवकर येतो. मला काय वाटते माझ्या सासूला एखाद्या दुकानात, नाही तर कोणत्या किराणा दुकानात, नाही तर मग एखाद्या कायच्या तरी दुकानांनी लवकर देतो मी आता. नाहीतरी माझ्या सासूला घरी गमत नाही. काही ना काही चालूच पाहिजे. थांबा ना माझ्या सासूले हिंड 2-3 दिवस, तुझ्या बी बंदोबस्त करतो मी. तूही म्हणशील की नाही सून असावी गुड्डीसारखी. सुषमाच्या घरी जातो ना, सुषमाला सांगतो, तिला माहीत आहे की नाही माहीत आहे तर पाहिजे राजाची करीने. मला तर असं वाटते राजा अजून बिघडला वाटते बापा. पण सविताला काय झोंबलं काय मी. एखाद्याने भांडण केलं असतं, मारझोड केलं असतं राणीले. पण नाही बाई, सविता तर तिले गयात घेऊन चिपकून राहिली. माय बाई बबली अशी पाहिजे माय सून असावी तर अशी. अरे सविता काकू बसा, लोणचंच घालून राहिली, थोडंसंच राहिलं. बबली आवाज दिला काय? या आई, तुमची मैत्रीण आली सविता काकू. सविता लय दिवसांना मारला वा चक्कर. माय बाई सुषमा, एक महत्वाचं काम होतं ना त्या इकडे, म्हणून मी कामात काम टाकून आली. तुला सांगायसाठी गोष्ट, शांताबाईची गोष्ट आहे ना, सुनीची, माहिती आहे का तुले? माय 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 राजा मोठ्या गुन्हाचा आहे व सुषमा. पाहून घे ना, बायको घरी असल्यावर राणीला घेऊन गेलता तर कुठेतरी. माहीत झालं का तुले? सविता मला सांगितलं सवितानं, शांताबाईच्या सुनीनं. केवढी असो तू, मीच बोलली रिकामी या कामधंदे सोडून तुला सांगायला चालली, आणि तुझा बाय एखादा फोन बी करत नाहीस. नाही माझ्या घरी येत तर मला वाटतं तुला माहीतच नाही. चल टाईम वाया गेला मारे कामा. सुनीच्या 2 गोष्टी ऐकल्या मी. सविता काकू तुम्ही खूप कॉमेडी करता, पण मला तुमचा स्वभाव खूप आवडते. बसा ना तुम्ही, लोणचं देतो तुम्हाला मी वाटीभर. बबली लोणचं काढून ठेव, मी येतो पुष्पाच्या घरून. पुष्पाला माहीत आहे की नाही माहीत आहे तर काय करतो माय. अशा गोष्टी सगळ्याला सांगितलं बरं होते, नाही तर माझ पोटांची गोष्ट खतबत शिजत राहते. चल येतो मी. बबली लोणचं काढून ठेव, नाही तर मग आता म्हणशील आणि मी गेल्यावर नाही म्हणशील सासून सांगितल्यावर. नाही काकू काढून ठेवतो मी, घेऊन जा. भरली लेकाची रिकाम चोट आहे, दुसरा धंदाच नाही इले. पाहिलं बबली कशी आहे तर, घरी नवऱ्याला चाट देते, पोराला चाट देते, सुनीले देते, पोरीले देते,
तरी हिंडायला जाते. हिची सवय काय करा सविता, हिची सवय नाही मोडत बबली. जाऊ दे आई, एखाद्याचा स्वभावच असते. आई, तुम्ही नाश्ता केला का मग? प्लेट नेऊन ठेवली ना मी तिकडे हॉलमध्ये. बसलेच होते नाश्ता करायला. हिचा आवाज आला म्हणून आली, नाही तर नाश्त्याची प्लेटही समोर घेऊन गेली असती हे रस्त्यानं खात खात. काही सांगता नाही तिचं, म्हणून मी चटकन उठली. चला आता पटकन एवढं लोणचं टाकतो, बंटी येतील घरी. मग मग मार्केटला जातो. बायका लय जास्तच आहेत ना, आपल्यासारख्या थोडी आहे साध्या सुद्धा. गोष्ट माहीत असल्यावर सांगत नाही. माया मनात तसाठी कधी कधी सांगतो आणि कधी कधी नाही. सविता, कुठे निघाली सविता? अरे रोशनीजी बाबा, आले का तुम्ही वावरातून? मला शांताबाईने फोन केलता ना, काम आहे म्हणते, ये जराभर पाहून येतो ना काय म्हणते. तर शांती ना? नाही नाही, शांताबाई नाही बाय. मग शांताबाई म्हटलं काय? पुष्पानं तिच्या नवऱ्यानं अजून दारू पिऊन काय घोर केला की काय केला मांग माहिती आहे शांताराम भाऊ. मॅ चांगला झापलं द्याले पुष्पाचे नवरे आले तर दबला तो. आता अजून काही झालं असेल म्हणून तिला मला फोन केला पुष्पानं. झापतो चांगला त्याच्या नवऱ्याले मी, त्याच्यासाठी चालली. तुम्ही कुठे गेलते? शांताराम भाऊ सांगत बी नाही काही. बाप जैसा बेटा. बरोबर आहे ना? काय झालं सविता? काही नाही, शांताराम भाऊलाच माहित आहे. रोशनीचे बाबा तुम्हाला काही माहित नाही. शांताराम भाऊला जास्तच आहेत बरं. महादेव काय म्हणते बा सविताबाई? चल मी चाललो घरी. सविता पोरगा मै बायको शांती वाट पाय तशी. सविता रिकामं काही बोलत नव्हता माणसाला तू रस्त्यावर. काय बरं शांताराम भाऊला खराब वाटलं का नाही? लवकर गेले का नाही ते? रोशनीजी बाबा तुम्हाला माहित आहे काय लवकर कोण गेले ते? तेले असं वाटलं सविताबाई अजून पोल खोलून टाकीन आपली, म्हणून पया इथून म्हणून गेले शांताराम भाऊ. तुम्हाला काय माहिती आहे रोशनीजी बाबा, तुम्ही पायसान साधे सुधे लोक. राणीला घेऊन पयाला होता राजा, काय लग्न करायला गेलता की कुठे गेलता आणि दोघांचा ॲक्सिडेंट झाला. भरती होता दवाखान्यात काल. तुम्हाला काय माहित आहे? खरंच काय सविता? खोटी नाही सांगत सविता. चला येतो मी, घरी आली की सगळं सांगतो तुम्हाला. आलीच 10 मिनिटात. चलते हा तुम्ही. मग बायको लेकाची देवानं तिले बाईचा जन्म फालतू दिला. एखाद्या चांगला CID एखाद्या तो खोज लावणारे असतात कायचे कायचे, त्याच्यात ते जन्म द्यायला लागत होता. चल भूक लागली मला. बरं झालं सूनबाई आहे, नाही तर हे बाई तर 12-12 महिने जुने घालत माणसाले. राणी बेटा कुठं निघाली? आई ड्युटीवर निघाली नाही मी. आई आता खूप चांगलं झालं का नाही आपलं? हा राणी, तुला जॉब लागला चांगला, चांगला पगार आहे. नाही तर राणी मला कामाला झाला का होता. खूप चांगलं झालं आता. राणी काल तर तू सांगितलं नाही मला. कधी गेली ड्युटीवर? तर मी तुला सगळ्या घरात पाहून राहिली. राणी कुठे आहे, राणी कुठे आहे, जेवण करायला ये. असं करू नको जात. जाशील तर सांगून देत जाय. हा बाई काल घाई होती ना म्हणून. चला मग येतो मी. आता कोणालाच भ्यायची गरज नाही. आता पण घे मी नोकरीवर लागली, कसा राजा मागे मागं फिरून राहिला आता. पण पहिले मी रिकामी होती, मी त्याच्या मागं मागं फिरत जा. पण का राजानं मुद्दामन पडलं की कसं पडलं? भल्ला हात अकडला माय. आईले माहित नाही म्हणून बरं झालं. राजाचाच फोन आहे वाटते. खूप मागा लागला. मला नोकरी लावून दे, मला नोकरी लावून दे. तोंडाची नोकरी आहे काय? तरी पाहतो मी प्रयत्न करून. हॅलो कोण? राणी मी राजा बोलून राहिलो. कुठं आहे तू? मी ड्युटीवर जायला निघाली आता राजा घरून. तू कुठे आहे? राणी मी चौकात उभं राहतो, भेटतो तुले. ये मग तू लवकर. आज आपलं काम झालं पाहिजे. हो हो ठीक आहे, निघालीच मी. ठीक आहे ठेव फोन. चला आता आता घुम मांग मांग, नाही तर बायकोले भेस. चांगले काच चुकलं माय. गाडी राहू दे. राणी गाडीवर बसणार बी नाही आता. माय पैदलच जातो. आपण तिथून एखादा ॲटो गिटो पाहता येते. आज तर राणीला म्हणतो, राणी आज तर माझं काम झालंच पाहिजे. मग मस्त राजा राणी एका ऑफिसमध्ये. मग तर काहीच टेन्शन नाही.
राणीले घरी जायचं काम नाही भेटायसाठी मले. राजा तिथं राणी. राजा राजा बाबा काय झालं? कोण आवाज देऊन राहिले? कधी बी चांगल्या कामाला चाललो मी की टोक्याला पाहिजेच कोण ना कोणी. सवितानं टोकलं, तुम्ही टोकलं आता. अरे मी काय म्हणतो तुले, तू बिमार होता ना काल, तर तू भरती होत दवाखान्यात. आज कुठे चालला? बाबा रिकामापासून चालते काय? पोटा पाण्याची सोय नाही करायला लागत काय? चाललो मी काम शोधायला. राजा कोण भाजीपाला धंदा डुबला का रे ते? महादेव काका एवढा शिकला सवरला पोरगा मी. सांगा आयुष्यभर काय भाजीपाला विकत बसू काय? लेकरं मोठे मोठे होतील, तिथे शिक्षणाला खर्च पाहिजे, म्हणून एखादी नोकरी शोधून राहिलो मी. आहे ना एक जण लोन देणारा, त्याच्या इकडे चाललो. चला बाबा अजून विचारायचं आहे का काही की येऊ मी? नाही बापा ये ना, तू दुरून दिसला. तू धावत पळत आलो मी तुला विचारपूस करायला. म्हटलं आपण स्वप्न पाहून राहिलो की खरी गोष्ट आहे. जाय जाय जाय. राणी वाट पाहत असेल म्हणून चाटा मारते. हा बरोबर टोकते कोण ना कोणी. राजा काम झालं पाहिजे. चला महादेव भाऊ. मी म्हणू राजा कोण होय कोण नाही, हा तर राजाच निघाला. चला लयच जास्त शांताराम भाऊ सोबत राहते दिवसभर, पण पोटातलं पाणी नाही हलू देत. भिंगरेले फोन करायचे लागते, महादेव महादेव चोपडी राहते. मग लयच जास्तच आहेत लोक. ऑफिसला जायला वेळ होते. राजाने संध्याकाळी भेटायला लागत होतं, स्वतःही आला नाही अजून, आणि मलाही उशीर. नाही थांबली तर म्हणे राणी थांबली नाही. 2 मिनिटं वाट पाहतो मग चालली जातो ऑफिसात. बाय बाय. राणी कुठे चालली हो राणी? पर्स गिफ्ट घेऊन? काकू मी ड्युटीवर चालली. तुम्हाला माहित नाही काय मला नोकरी लागली म्हणून? बाय बाई व कधी? आम्हाला तर माहिती नाही व राणी कधी लागली व. काकू 1 महिना झाला. मी काय अशी बोबाटा नाही करत. मला नोकरी लागली, मला नोकरी लागली. आपाच माहीत पडते सगळे येले. वाट पाहून राहिली एका जणाची. वा राणी एकदम चांगलं केलं तू. आणि तरी आमच्या मला टेन्शन नवऱ्याचं लेकराचं, तुला अजिबात नो टेन्शन असतं. मस्त कमाई करा आणि खा. एकदम चांगलं केलं राणी. चल येतो मी. काका गेले पुढे. बायका इले लग्न केलं तिकून जुलूम, नाही केलं तिकून जुलूम. याच्याच घरचं काय जाते काही समजत नाही. राणी मला वाटतं तू गेलीच काय? राजा किती वेळ वाट पाहून राहिली मी. मला ऑफिसला जायला वेळ होऊन राहिला. राजा चल ना लवकर. पण जाऊ कशी? राजाची उपकार आहेत ना मायावर, मला परतफेड करून द्या लागतील ना. किती हलकट पाहत राजा मला सगळेजण. राणी अशी राणी तशी. आता आता चोपडतात राणीसोबत. कोण? राणी 2 पैसे कमावते आता म्हणून. होते राणी. चल बरं तू राणी, मग एक काम कर फक्त तू मला तू ऑफिसात नोकरी लावून दे बस. राजा राणी आपण एकदम चांगलं करू सगळं मग. चल चल राणी. चल राजा, प्रयत्न तर करूनच राहिली मी, पण यशही आलं पाहिजे. तुला सांगतो राणी, मी घरांनी राहू कंटाळलो. ते गवार सविता आपण म्हणतो काय ते म्हणते काय, तिच्यासोबत राहू नितातला माझ्या राणी जीव. राणी तू तरी माईकडे पाय, त्यानं माझं जीवन तरी सांभाळीन. राजा सगळं बरोबर होते, काही टेन्शन नको घेऊ तू. मला भीती काळजी आहे. तुला काय वाटते? मला टेन्शन नाही घेते. तू सुखी नाहीस मला दिसूनच राहिलं. हाव राणी, मला फक्त तू समजून घेतं, बाकी कोणी मला समजून घेत नाही. माझी आईसुद्धा तुम्हाला समजून घेत नाही. दिवसभर त्या सविता 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 नावाचा जॉब मागत ठेवते. आई राहू दे फोनवर बोलू राहिला काय? नाही फोनच नाही लागला. बोल सविता बोल. शांती तुला सांगितलं का राजानं? काय सांगितलं? काय सांगा लागते आता? एवढं मोठं पाहिल्यावर ॲक्सिडेंट झाला, अजून दुसरा? अरे शांती मी तुला तेच म्हणून राहिलं. तुला माहिती आहे काय काही? त्यानं तुला सांगितलं काय? मला सांगितलं बा. आता तू जर असे हेवळ तेवळ बोलशील ना तर शांताराम नाही सांगत मग तुले. बाबा मला सांगा ना काय झालं राजाजीले? सांगा ना बाबा. सविता तू खुश होऊन नाचायला लागशील. माहित आहे राजाला नोकरी लागते, नोकरी. सविता तुला काहीच टेन्शन नाही. मग तू मस्त 8 दिवसातून एकदा ब्युटी पार्लर, साड्या, आणि मस्त मग काही टेन्शन नाही. बाया स्वयंपाक करायले, कपडे धुयाले, मज्जाच मज्जा. आता
राजा नोकरी लागला की हा बाहेर बाई आल्या की मग तुमची मज्जा बाई समोर राहायची नाही नाही सांगते मी काय राहतो पण जमलं आता तुम्हाला तर काहीच खुशी नाही शांताराने तर लय खुशी झाली ते जाऊ दे सविता तू तब्येत गिबेत चांगली आहे ना हा बाई माझी तब्येत चांगली आहे कोण कोण तुम्ही असं विचारून राहिले नाही नाही तसंच विचारलं मी झाला का स्वयंपाक आई तुम्हाला मी आवाज द्यायला चालली होती ताटं वाढू काय म्हणून राजाजीने म्हणलं जेवण करा नाही म्हणत चला मग आपणच जेवण करून घेऊ नाही ताई एक काम करा तुमच्याकडे ताटं वाढतो मी बाबाले तुम्हाले चिंटे येतात बाहेरून मी थांबतो राजाजीसाठी सविता काही गरज नाही थांबायची माणूस बाहेर गेला की उपाशी राहते का बाई तरी आता येतील मग येतील उपाशी राहते घरांनी माणसाले भूक लागली की पटकन हॉटेलात जाऊन नाश्ता करून घेतात चल त्यासाठी बी ताटवा नाही नाही मग इच्छा आहे थांबायची आहे राजाजीसाठी तुम्ही करा जेवण त्या मतानं बाई काय झोंबला तुला तर आईले राग येते नाही नाही आई राग नका करू मी थांबतो राजाजीसाठी राजाजी घरी आले आम्ही दोघं जण जेवण करू पाय जे म्हणतो ते आठवणच नाही राहत मला आई आईले आता विचारपूस करतो ना मनीषाचं घरचं आई इकडे या बरं तू जे इकडे आईले बी रागाला वाटते चल आईची समजूत घालतो पाय तिला हेवळ तेवढे बोलली तर हा म्हणते की नाही जेवतो म्हणते वाटते सविता ये सविता काय म्हणतात आई मी काय म्हणत होती आई तुम्हाला जेवण करतो तुमच्यासोबत हेच म्हणत होती ना सविता तू चल मी ताटा वाढतो मस्त आपण जेवण करू त्या सासऱ्याला आवाज देतो नाही आई त्याने म्हणून राहिली मी तर थांबतो राजाजीसाठी आई मी म्हणून राहिली तुम्हाला मनीषाच्या घरी त्या दिवशी कार्यक्रमात गेला तर तुम्ही मुद्दे खायच्या मी नव्हती आली आई आई कसं काय आहे मनीषाच्या घरचं मनीषाने एखादा फोनही नाही केला चांगला आहे ना सविता आता एक दिवस आपण ते दोघं जेवण करायला बोलू आपल्या घरी हा बाई तुम्ही मनातलंच बोलले मी म्हणतच होते तुम्हाला आपण मनीषाले जेवण करायला बोलू दोघं म्हणून चल बरं सविता गोष्टीने पोट नको बरू लई भूक लागली मला चल तू बी आई करा तुम्ही मी ताटं वाढून देतो मी थांबतो नाही तयारी नाही करत मी सुहागराची पप्पू खरं बोलल्याशिवाय हाच दिवस आहे पप्पूला विचारपूस करायचा नाही तर जिंदगीभर फसून जाईन मी मनीषा कुठे गेली मनीषा मनीषा तिकडे सुलोचना वाटपून राहिली ती आणि तू इकडे काय करून राहिली आणि तू तर अजून काहीच तयारी नाही केली नाही नाही तयारी तर काय आहे करतो ना मनीषा जा ना मग जाय सुलोचना वाटपून राहिली ती पप्पू याला घरी हो आई मनीषा नाराज वाटली काहून तर आज तर खुशीचा दिवस आहे नाही नाही तुम्ही सगळे मला बेवकूफ बनवसाल पण पप्पूले मी आज तेच विचारणार की तुम्ही कोणतं काम करता म्हणून चाटणी मारली जर दिले का मस्त लग्न झालं मस्त सून भेटली मग हे गंगेत घोडे आले चला आता मनीषा वाट पाय तशी मला रावले नाही चालला आता मनीषा आलोच मी अरे पप्पू हे काय वय 10 रुपयाची फुलं आज तुमचा सुहागरातचा दिवस आहे आज तर तुम्ही सोन्याचा नेकलेस काही काही गिफ्ट द्यायला पाहिजे मनीषाले मनीषा त्या लायक पोरगी आहे हे काय 10 रुपयाचे 5 रुपयाचे फुलं देऊन राहिले तुम्ही वहिनी शांत राहा तुम्ही पाहिना पुढे मला नोकरी लागली की मी मनीषाले सोन्यानं भुजून टाकेन पप्पू हे ऐकू ऐकू तर माझे कान खराब झाले जा जा बिचारी मनीषा मी आली होती पैसे मागायले बायकोला असं द्यायची अवकात नाही आहे आणि मला काय देईन जाऊ दे फ्रीमध्ये दिलं भावजे हो मी करून तयारी नाही नाही तयारी तर खूप चांगली गेली एखाद्या नोकरी आल्यासारखी सोने भरपूर आणलं कपडे खूप आणले अशी नोकरीवर माया मनांदे विनाकारण डाऊट आला असं मन करते विचारू की नाही विचारू नाही नाही मनीषा विचारूनच जिंदगीला सुरुवात करायला पुरते मग आयुष्यभर पश्चाताप करायला पुरत नाही अरे मला असं वाटलं पप्पू एखादा हार देतील नेकलेस आपण टी व्हीत पाहतो तर सोन्याचं देतात यांनी तर काहीच नाही आणलं मनीषा खुश आहेत हो पप्पू या बसा आय लव यू मनीषा पप्पू हे पांढरे फुलं नाही पाहिजे लाल फुलं पाहिजे तसं म्हणण्यासाठी बरोबर प्रॅक्टिस नव्हती केली काय नाही नाही चुकलं मनीषा जाऊ दे
वहिनीनं पण छान तयारी केली. हो पप्पू, वहिनीनं केली. खर्च कोणाला आला मग? खर्च तुम्ही दिला असेल ना? हो मनीषा. मनीषा असं कोण विचार राहिले काही समजून नाही राहिलं. पप्पू, सुहागरात म्हणजे दोन जीवांचं मिलन होते. आजपासून आपल्या नवीन जीवनाला, नवीन संसाराला सुरुवात होत आहे. माहीत आहे ना तुम्हाला? हो मनीषा. मग आज तुम्ही मला खरोखर सांगा सगळं. तुमच्या जीवनात दुसरी मुलगी आहे काय? तुम्ही कोणतं काम करता? मला कामाबद्दल तुम्ही सांगितलंच नाही अजून. अरे, शॉक बसला काय? नाही नाही मनीषा, आजच्या दिवशी असं कोणी नसते विचारत. तू विचारून राहिली. आज पहिली बाई असेल आजच्या दिवशी तू हे विचारणारी. हा पप्पू, बरोबर आहे. आयुष्यभर पश्चाताप केल्यापेक्षा एक दिवसाची रात्र जागणं खूप महत्वाचं आहे. अरे बापरे, मनीषाला माहीत पडलं वाटते मी रिकामा आहे म्हणून. अरे पप्पू, बसा ना. थांब मनीषा, मला लय ताण लागली. पाणी पिऊन येतो मी. हा, पाणी पिऊन या, नाश्ता करून या, जेवण करून या. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. नंतरच आपल्या नवीन जीवनाला, नवीन संसाराला सुरुवात होईल. मंडळी, बरोबर आहे ना? आयुष्यभर पश्चाताप केल्यापेक्षा आजच्या दिवशी विचारपूस करणं मला तरी चांगलं वाटते. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. प्लीज सोडून देऊ नका. पहा मग आता आपण पप्पूची मजा पाहू. आता तुम्हाला वाटते मनीषा साधी साधी, पण मनीषा हुशार आहे बरं. चला मग पाहू आता पप्पू काय सांगते, काय नाही, खरं बोलते, खोटं बोलते नवीन भागात. चला मग. खूप जणांच्या कमेंट आल्या बेस्ट ऑफ लकसाठी. हो, थँक्यू सगळ्यांचे, आभार मानते मी. भेटू मग नवीन विषयासोबत नवीन भागात. उद्या मजा आहे मग. खरा पप्पू असला तर वापस येईन, खोटा पप्पू असला फरार होऊन जाईल. पाहूनच घ्या ना मग उद्याच्या भागात.